श्रावणामध्ये नॉनव्हेजसोबत म्हणजेच मांसाहारासोबत हे पदार्थ खाणंसुद्धा टाळलं पाहिजे. नमस्कार, मी वैद्य मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. श्रावणामध्ये नॉनव्हेज खायचं नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे किंवा सगळ्यांचेच घरचे सांगत असतात. पण ह्याच्यामागचं कारण काय आहे? तर ह्याच्यामागचं कारण साधं आहे. या सीझनमध्ये आपली पचनशक्ती ही सगळ्यात मंदावलेली असते. पुढचे आणि मागचे 12 महिने जेवढा काही तुम्ही पचवू शकलात तेवढं या महिन्यात किंवा चातुर्मासातच इन जनरल, पण त्याचपेक्षा जास्त स्पेसिफिक श्रावणामध्ये तुमची पचनशक्ती मंदावलेली असल्याकारणाने नॉनव्हेजसारखी जड गोष्ट ही टाळायची असते. पण अशा काही इतर गोष्टी आहेत का की ज्या नॉनव्हेज एवढ्याच पचायला जड असतात? तर त्यामध्ये पहिला पदार्थ म्हणजे उडदापासून बनलेले, उडीद डाळीपासून बनलेले कुठलेही पदार्थ हे नॉनव्हेज एवढेच पचायला जड आहेत असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, स्पेसिफिकली पावसाळ्याच्या आणि श्रावणाच्या सीझनमध्ये मोड आलेली कडधान्य ही पचायला तितकीच जड ठरतात. हा त्या सीझनचा प्रभाव आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दुधापासून आंबवून बनलेले किंवा दूध फाडून बनवलेले जे पदार्थ आहेत, जे म्हणजे चीज, पनीर किंवा एस्पेशली ओल्या प्रकारची जी चीजेस असतात, मोझरेला किंवा या प्रकारची जी चीजेस आहेत जी ड्राय नाही आहेत, ज्याचं वितळून खूप स्ट्रिंगी किंवा चिवट फॉर्म अशा प्रकारची जी चीज आहेत, ती नॉनव्हेज इतकीच किंबहुना नॉनव्हेजपेक्षा जास्त हानिकारकसुद्धा या सीझनमध्ये ठरू शकतात. तर या गोष्टी खायच्या टाळा आणि सगळ्यांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला. धन्यवाद.